COPD मध्ये काय मेकॅनिकल व्हेंटिलेशन करायचं आहे. COPD प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे आणि फ्रिक्वेन्सी आणि सिव्हिअरिटी वाढत जाते एक्झॅसर्बेशनमध्ये. तर इन्फ्लेमेशन होतं, म्युकस सिक्रेशन्स होतं, एअरवे रेजिस्टन्स वाढतो नॅरोईंगमुळे आणि मग बाकी सुपर ॲडेड इन्फेक्शन असू शकतं. अल्व्हेओलर मेम्ब्रेन ब्रेकडाऊनमुळे कंप्लायन्स पण वाढलेला असतो. तर ॲक्सेसरी मसल्स यूजमध्ये असतात. ऑलरेडी हायपर इन्फ्लेटेड असतो तो. बॅरल चेस्ट असतं. ऑस्कल्टेशनमध्ये ब्रीथ साऊंड रिड्यूस असतात. वीज ते डिपेंड ऑन सिक्रेशन्स पॉझिटिव्ह असेल. हार्ट साऊंड इकडे शिफ्ट होतील. पर्स्ड लिप ब्रिदिंग असतं कारण की तो प्रेशर पॉईंट तो दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. एन्ड्रॉन असतील सगळे हे. अपेक्स नॉट पाल्पेबल शिफ्ट होऊन जातो. इनवर्ड मुवमेंट, लोअर रिपची पण मुवमेंट कमी होऊन जाते. डायफ्राम पण फ्लॅट होते. तर PaO2 याच्यावर टार्गेट नका करू 88-92च्या वर. हाय PaO2मध्ये CO2 रिटेन्शन होतं. तर ऑक्सिजन इंड्युस्ड हायपर कॅपनिया होतो. म्हणून O2 द्यायचा जरी असेल तर फिक्स्ड O2 डिलेवरी डिव्हाइसनेच द्यायचा. तर सुरुवातीला ही अंडरस्टँडिंग होती की बाबा O2 दिल्यामुळे हायपो व्हेंटिलेट होतो म्हणून CO2 वाढतो. असं नाही आहे. CO2 वाढण्याचं ते तिसरं रिझन आहे. पहिलं रिझन आहे V/Q मिसमॅच होतो. तुम्ही ऑक्सिजन दिल्यामुळे तिथल्या हायपरऑक्सियामुळे मग वेसल्स डायलेट होतात, पण ऑब्स्ट्रक्शन असल्यामुळे तिथे काही उपयोग होत नाही, व्हेंटिलेशन नसतं. त्याच्यामुळे मग तुमचं V/Q मिसमॅच होतं. नंतर हार्डन इफेक्ट होतो. HbO2 वाढतो. तर PaCO2 वाढतो. O2 दिल्यामुळे HbCO2 जो कमी करत होता, कार्बन डायऑक्साईडला बाइंड करून ठेवत होता, तो आता CO2 लिबरेट झाल्यामुळे CO2 वाढतो. म्हणजे V/Q मिसमॅच, हार्डिंग आणि तिसरं रिझन आहे हायपो व्हेंटिलेशन. तर व्हेंटिलेशन परफ्युजन मिसमॅच हे सगळ्यात मेन रिझन आहे. तर NIV काम करू शकतं. जिथे NIV पॉसिबल आहे तिथे NIV द्या. तुमचं pH जे आहे 7.35च्या 7.32पर्यंत असेल तर 7.35 to 25. 35च्या वर तुम्हाला सपोर्ट द्यायची गरज नाही. 35 to 25च्या मधात तुम्ही नॉन इन्व्हेजिव्ह टाका. त्याच्या खाली मग प्रॉब्लेम चालू होतात, म्हणून इन्व्हेजिव्ह द्या. कारण की तुम्ही जस्ट डिले करताय आणि तुम्ही कुठे आहात त्याच्यावर पण डिपेंडंट आहे. इथे फक्त ड्रग्ज आणि ऑक्सिजनने होऊन जातं. इथे NPPVने होतं. इथे NPPV ट्राय करू शकतो, पण रेडी ठेवायचं. फेल झालं की तुम्ही लगेच हे टाका ट्यूब आणि अर्ली एक्स्टुबेट करा. तुम्हाला स्पॉन्टेनियस ब्रिदिंग ट्रायल फेल जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. NPPVवर ट्रान्सफर करा त्याला. तर जस्ट NIV फेल होण्याचे चान्सेस जास्त वाढतात GCS पुअर वगैरे झाल्यामुळे. तुम्ही फक्त डिले करताय. हा एक मॉर्टॅलिटी प्रिडिक्टर स्कोर आहे NIVO. पेशंट रिसिविंग NIV अस्थमामध्ये काही रेकमेंडेड नाही आहे, कारण की अस्पुतमामध्ये CO2 रिटेन्शन आणि याचा जास्त इश्यू नसतो. कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत? कार्डियक अरेस्ट, अरिथमिया, मेंटल स्टेटस, पण हे रिलेटिव्ह आहेत सगळे. फक्त कार्डियक अरेस्ट किंवा रेस्पिरेटरी अरेस्ट हा याचं एक ॲब्सोल्यूट क्रायटेरिया आहे. आपण हे नॉन इन्व्हेजिव्हमध्ये पण बघितलं होतं की राईट पेशंट सिलेक्शन करावं लागेल. राईट मशीन, तुमचं व्हेंटिलेटर वापरायचं का NPPVची मशीन वापरायची ती, आणि लवकर वापरायचं प्लेस ICUमध्ये ठेवायचं का वॉर्डात ठेवायचं, आणि तुम्हाला अटेंडिंग फिजिशियन बघायला लागेल. इन्व्हेजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन ॲक्च्युली मेनली तुम्ही टाईम बाय करताय ब्रॉन्कोडायलेटरसाठी. ब्रॉन्कोडायलेट झाला की तो होऊन जातो. मिंट व्हॉल्यूम वाढवू नका. मिंट व्हॉल्यूम वाढवल्यामुळे ऑलरेडी तो हायपर इन्फ्लेटेड असतो. तो त्याच्या स्टॅटिक हायपर इन्फ्लेशन आहे आणि एअर फ्लो लिमिटेशन आहे. तर तुमचं ब्रॉन्कोडायलेटर ॲक्ट करेपर्यंत तुम्हाला थांबावंच लागतं. तर तुमचं इक्वल प्रेशर पॉईंट आहे. तसं ऑलरेडी हायपर इन्फ्लेशनमुळे आतलं प्रेशर पॉझिटिव्ह आहे, म्हणून मग ते त्याचा या ठिकाणीच त्याचा प्रेशर पॉईंट मॅच होत नव्हतं. प्रेशर त्याचं अल्वेओलर 15 आहे, ट्रान्सपॉन्डरी 10 आहे.
तर हे तुमचं 10 जे आहे ते हे इथंच मॅच होतं, प्रेशर डिक्रीज होत जाईल ना. तर इथे नॉर्मली आपलं निगेटिव्ह असतं, आत 15 जरी असेल ते आरामात बाहेरपर्यंत एक्सपायर होऊन जातं. ट्रान्सपरंट प्रेशर जस्ट 2 सेंटीमीटरने चेंज होतं आणि प्लुरल प्रेशर तर ट्रान्सपल्मोनरी जस्ट 1 to 1 मध्ये व्हेरी होतं आणि हा तुमचा तिथपर्यंत कधी पोहोचत नाही अल्व्हेओलर प्रेशर. पण इथे एक्सपिरेशन फार ॲक्टिव्ह आहे, तर तुमचं पल्मोनरी प्रेशर खूप वाढलेलं असतं, म्हणून हा प्रेशर पॉईंट इथेच रीच होऊन जातो. म्हणून एक्सपिरेटरी फ्लो लिमिटेशन असतं. नॉर्मली तुमचा फक्त असा येऊन असा होऊन जातं, एक्सपिरेशन पॅसिव्ह असतं, हे इथं येऊन इथे अटकून जातं. हा तुमचा नॉर्मल एक्सपिरेशन आहे. टाईम कॉन्स्टंटची कन्सेप्ट दिली, कमीत कमी 3 ते 4 टाईम कॉन्स्टंट द्यावे लागतात. तर टाईम कॉन्स्टंट इज रेझिस्टंट इन टू कम्प्लायन्स. त्याचा रेझिस्टन्स पण वाढलेला आहे, कम्प्लायन्स पण वाढलेला आहे अल्व्हेओलर वॉल्स ब्रेक झाल्यामुळे. त्याच्यामुळे त्याला समजा 4 सेकंद लागत असतील टाईम कॉन्स्टंट, तर त्याचा 4 ते 12 एवढा त्याला एक्सपायरेटरी टाईम द्यावा लागेल. डायनामिक हायपर इन्फ्लेशन तुमचा हा इथं एअर ट्रॅपिंग झाल्यामुळे हा 0 होत नाही, मग ते जमा होत जाईल, मग इथवर पोहोचेल. मग इथेही स्टेडी स्टेट येऊन जाईल, कारण की तुम्ही तितका काय म्हणतात अल्व्हेओलर प्रेशर जमा केलं आहे. परंतु मग तुमचं वर्क ऑफ ब्रीदिंग खूप वाढेल इथून इथपर्यंत तुम्हाला FRC घेऊन जायला. तर म्हणून तुम्हाला हा जो पीप आहे ऑटो पीप हा उडवण्याकरता तुम्हाला त्याला व्हेंटिलेट करावं लागतं. NPPV द्या, NPPV देऊन तो तुम्ही वजा करा. NPPV दिल्याने मग तो तुमचा काय होईल, जो अल्व्हेओलाई डिस्टेंड होतील तर तो पॉझिटिव्ह प्रेशर पॉईंट जो आहे तो तुम्हाला इझिली अचीव होईल, वर्क ऑफ ब्रीदिंग कमी होईल. हा ऑलरेडी त्याच्या टोटल लंग कॅपॅसिटीपर्यंत पोहोचलेला, त्याच्यामुळे त्याचा मिनिट व्हॉल्यूम वाढवून काही फायदा होणार नाही, त्याचं व्हॉल्यूम ट्रॉमा होऊन जाईल. त्याला तुम्हाला हा FRC घेऊन यायचा आहे. म्हणून स्पॉन्टेनियस व्हेंटिलेशनमध्ये नॉर्मोकॅपनिया येत नाही, म्हणून तुम्हाला मेकॅनिकली व्हेंटिलेट करावाच लागेल. आणि इंट्राथोरॅसिक प्रेशर इथे निगेटिव्ह असतं, इथे पॉझिटिव्ह द्यावं लागेल. हायपोटेन्शन कॉमन होऊन जातं, मग याच्यात न्यूमोथोरॅक्स कॉमन होतं, कारण की पॉझिटिव्ह प्रेशर देतो आहे आपण. तर एक्सपायरेटरी होल्ड केला तर तुम्हाला त्यांचा ऑटोपीप कळून येईल. तर तुम्हाला प्लॅटो प्रेशरमुळे कळून येईल की किती डिस्टेंडिंग प्रेशर आहे, तुमचा हा ऑटोपीप वाढून जाईल. तर हे आपण आधी बघितलं, प्रेशर अगर पॉझिटिव्ह असेल तर त्याला इन्स्पिरेशन करण्याकरता एवढं खाली आणावं लागेल, त्याच्यामुळे तो हे होत नाही, वर्क ऑफ ब्रीदिंग खूप जास्त होऊन जातं आणि म्हणून तो स्वतः ट्रिगर करू शकत नाही आहे. म्हणून एक्सटर्नल पीप द्यायचा. एक्सटर्नल पीप दिल्यामुळे तुमचा हा जो आहे समजा त्याचा 8 आहे, तुम्ही समजा 6चा पीप दिला तर त्याला 2 आणि थोडंसं आणखी 1 3पर्यंतच खेचायचं, त्याच्यामुळे त्याचं व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह होतं. जर पॅसिव्ह पेशंट आहे तर त्याच्यात एक्सटर्नल पीप देऊन काहीच उपयोग होत नाही. स्पॉन्टेनियस अवेक पेशंट आहे त्याच्यातच पीपचं काम आहे. तर किती द्यायचं, ऑटोपीपच्या 80% द्या म्हणतो. ऑटोपीप समजा 10 आहे तर 8 द्या, असं एवढं त्यांनी क्वांटिफाय केलं आहे. तर व्हेंटिलेटरी स्ट्रॅटेजी काय आहे, सिलेक्ट करा, तुमचं हे कमी होईल वर्क ऑफ ब्रीदिंग. हायपो व्हेंटिलेट करा, RR कमी करा, एक्सपायरेटरी टाईम वाढवा, टायडल व्हॉल्यूम कमी करा, डायनॅमिक हायपर हे चेक करा प्लॅटो प्रेशरने आणि पीपने. आणि डायनॅमिक हायपर इन्फ्लेशनने तुम्ही त्याचं हे व्हेंटिलेशन चेक करा. PaCO2वर नका जाऊ, PaCO2 टॉलरेट करा. म्हणून फर्स्ट लाईन थेरपी NIV आहे. हायपर इन्फ्लेशन मोजा, हायपरकार्बिया ॲक्सेप्ट करा, पीप टायट्रेट करा CMV मोडवर, नंतर असिस्ट मोडवर टाका, पोस्ट एक्स्ट्युबेशन NIV द्या. तर याच्यात हे खास आहे की स्पॉन्टेनियस ब्रीदिंग टायर फेल जरी झालं
तरी त्याचं काही घेणं नाही. एक्स्ट्रोवेट करून त्याला MPPVवर टाका, कारण की तुम्ही जास्त ठेवलं तर तो बाहेरच येणार नाही.